याकडे कसे बघता? नाही, एकदा आरक्षण मिळाल्यावर त्या विषयावर लक्ष देऊ, कारण विषय भरकट होत जाईल. आपला एकच अजेंडा असला पाहिजे, मराठा आरक्षण. शेवटचा प्रश्न असा आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे 3 कोटीच्या वरती मराठा बांधव जो आहे तो पाठिंब्यासाठी आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मनात आहे का की निवडणूक लढवणार कोणती किंवा कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार किंवा कोणती निवडणूक लढवणार का मनोज जरांगे पाटील? त्यांच्या मनात काय सांगणार? नाही माझ्याकडे जोडूच नका ते राजकारण. माझ्या राजकारण नाही, 3 कोटीच नाही, असा मराठाच नाहीये. म्हणजे माझे पाठ ठोकतच नाही मी बोलत, असा मराठाच नाहीये की तो एकतर्फी नाहीये. सध्या एक 20-25 सोडले तर ते 20-25 जणांना फक्त राजकारण करायचंय आणि मराठ्यांच्या विरोधात बोलायचंय, पैशासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. पण त्यांना समाज काय मोजत नाही, ते सोशल मीडियावर सुरू आहे. काय जणांचं काय मिळालं आमचं 20-25 जण आहेत, पक्षाचे आहेत, कोणाचे आहेत, काय ते मराठ्यांनी शोधून काढले. सगळा मराठा स्वतःच्या लेकराच्या बाजूने. आत्ता मग श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, आजही स्वतःच्या मुलाच्या बाजूने, तो ना पक्षाच्या बाजूने ना नेत्याच्या बाजूने. आज तरी स्वतःचं पोरगं मोठं व्हावं म्हणून तो संघर्ष करतोय. पूर्ण मराठा समाज राज्यातला आहे, 5.5 कोटी सगळा मराठा समाज. चल, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.